नाथ भोईर. तर राजेश दोन सामने यशस्वीरित्या जिंकले आपल्या संघानं. मात्र जास्त विचारणार नाही. 6 मध्ये 14 धावा होत्या आणि अनेक यंगस्टर तुझ्या संघामध्ये होते. मात्र 40+ गणेश भोईर अंकलची निवड केली. याच्या मागचं कारण काय हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. गन्नाथ काका असा आहे की मी सुद्धा जेव्हा तो खेळत होता क्रिकेट एकदम प्रॉपर तेव्हापासून मी त्यासोबत खेळतोय. म्हणजे त्याला मला पण माहिती आहे की तो पुढे मॅच कशी चालवेल, कुठे घेऊन जाईल, कशी खेळेल. हा त्याच्याकडे एक्सपिरियन्स जेवढा आहे ना तेवढा पूर्ण टीमकडे नव्हता. कारण की 40+ बोललं तर जास्त आमच्या डबल पटीने मॅच खेळलेले माणसं आहेत ती. त्याच्यामुळं मी त्याच्यावर विश्वास दाखवला. आमच्या टीमच्या मध्ये सर्वांनी बोललं का गन्नाथ काका बॉलिंग चांगली टाकेल, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात जास्त विश्वास दाखवला. धन्यवाद राजेश, अभिनंदन. दोन गन्नाथ भोईर, गणेश भोईर या आपण 500 रुपयाचं प्राइस तुम्हाला मिळालं. अप्रतिम झेल. मॅच ऑन होईल आणि ऐकूया आमचे युवा समालोचक महबूब यांचा आवाज. तर प्रणय भगत आमचे आयोजक विनीत आम्हाला थोड्याच वेळात कळवतील का जेवणाचे काउंटर किती वाजता सुरू करायचे आणि त्याची नियोजन महबूब का असेल. तिथे कुणी गर्दी करू नका आणि आज जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली, सर्वांना पुरेल असं जेवण आयोजकांच्या वतीनं आणि स्पेशल मेनू आहे आजचा. स्पेशल मेनू महबूब आम्हाला जरूर सांगतील. धन्यवाद. थँक्यू सागर सर. तर विनंती असेल दोन्ही संघांच्या संघनायकाला. रवींद्र 11 संघाचा 12 प्रतिनिधी आला आहे, तर साई श्रद्धा 11 संघाचा 12 प्रतिनिधीला विनंती असेल का आपण संभाषण कक्षामध्ये यायचं आहे. वळणार आहोत मॅचकडे. खूप सुंदर अशी ही स्पर्धा, खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहतोय UPL म्हणजेच उसरली प्रीमियर लीग, क्रिकेटचा महासंग्राम ज्याला म्हटलं जातं. एकाच गावातले 8 संघ आणि त्या 8 संघामध्ये ही लढत, आणि आजच्या दिवसामध्ये आपण ही लढत पाहतोय. रवींद्र 11 विपक्ष साई श्रद्धा 11. यावेळेस हलवर पद्धतीने चेंडू खेळून काढला. आमचे तिथं क्षेत्ररक्षक तैनात होते लालचंद मुंडे यांनी चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं आहे. आणि इथे मात्र एक धाव पाहायला मिळते. एका धावीनं तब्बल 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 7 धावा धावफलकावर 2 असे मार्तबगार खेळाडू कालच्या दिवसामध्ये ज्यांना कालचा हंगाम गाजवला ते 2 बंधू खऱ्या अर्थानं हर्षल पाटील आणि सौरभ पाटील. जबरदस्त खेळ कालच्या दिवसामध्ये झालाय. तर गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय राहुल श्रेष्ठ, अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीच्या यावेळेस मात्र घेऊन आलाय. आणि क्षेत्ररक्षक पहा विश्वाजी भगत, अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र मिळाले एक धाव काय रोखू शकत नाहीये. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8च्या घरामध्ये. 8 धावा धावफलकावर. चांगलं गोलंदाजीची इथं मात्र पाहायला मिळाली. तब्बल 5 चेंडूची फेकी झाली आहे आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्यात. चांगलं गोलंदाजी इथं मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेचा षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम आता मात्र केलं आहे. पुन्हा एकदा मात्र पहा चेंडू मात्र चाललाय गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय तो परत चेंडू मात्र गोलीच्या वेगाने गेलाय. दन 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 करीत सीमा रेखा पार, चौकार. धन्यवाद. सरपंच सन्मान्य आपण पाहतोय नितीनजी भगत साहेब यांचं इथे आगमन झालं आहे. तर त्यांना विनंती असेल का साहेब आपण या व्यासपीठावर आसन ग्रहण करायचं आहे. आणि वळतो मॅचकडे. खूप जबरदस्त मॅच आता मैदानामध्ये पाहतोय. आणि तब्बल 12 धावा खर्च केल्या राहुल श्रेष्ठ या गोलंदाजानं. स्वतः संघनायक होता आणि संघनायकाच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी करत असताना तब्बल 12 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज आपण आता पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा जरूर आल्या योगेश, परंतु आपण जर पाहिलं समोरचा संघ तेवढाच ताकदवर संघ आहे. त्या संघासमोर जर खेळायचं असेल तर रवींद्र 11 संघाला धावांचा डोंगर उभं करणं फार गरजेचं असेल. कारण राहुल श्रेष्ठ सारखा खेळाडू त्या संघामध्ये आहे आणि तो अष्टपैलू खेळाडू आहे. त्या खेळाडूच्या समोर आणि आपण रोहितला देखील पाहतो त्या संघामध्ये अष्टपैलू खेळाडू आहेत. आणि या खेळाडूंच्या समोर जर धावांचा डोंगर उभं करणं फार गरजेचं असेल. परंतु स्ट्रायकिंगला आपण पाहतोय सौरभ पाटील आणि नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहणार आहोत हर्षल पाटील. हर्षल पाटीलचा जर विचार केला तर कालचा दिवस त्यानं फार गाजवलाय. अप्रतिम फटकेबाजी त्यानं केली आहे आणि आजच्या दिवसामध्ये देखील त्याच्यावर संघनायकानं विश्वास दाखवला आहे. आणि पुन्हा एकदा ती सलामीची जोडी आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळते. एक मोठा भाऊ आणि एक छोटा भाऊ, दोन्ही बंधू आहेत आणि बंधूंची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. यावेळेस मात्र पहा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. रोहित जाधव मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. उसरली एंडकडून खेळण्यासाठी सज्ज झालाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कोकण रेल्वे इथून प्रस्थान करत असताना पहिला चेंडू
यावेळेस मात्र पहा बिग हिट करायचा प्रयत्न होता. फळी आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू तब्बल धावफलका मात्र स्थिर आहेत, ते म्हणजे 12 धावा. चांगली सुरुवात करून दिली आहे. यावेळेस अष्टपैलू खेळाडू आहे रोहित जाधव. सातत्यानं आम्ही उसरली संघासाठी खेळत असताना या खेळाडूला पाहिलंय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होत असते आणि आज मात्र साई श्रद्धा 11 या संघासाठी खेळण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस मात्र पहा बिग हिट करायचा प्रयत्न होता, पूर्णपणे थांबून ठेवलाय फलंदाजाला आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र निर्धाव होतोय आणि निर्धाव चेंडू धावसंख्या मात्र स्थिर उभी राहिलेली आहे, ती म्हणजे फक्त 12 धावा. चांगली सुरुवात करून दिली आहे रोहितनं आपल्या संघासाठी आणि इथे मात्र पहा पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. सौरभला मात्र शांत डोक्यान खेळ करावं लागणार आहे, कारण संघाचा संघनायक आहे आणि संघनायकाची भूमिका कशा पद्धतीने इथं केली जाईल हे आता मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. तर कानमंत्र जरूर दिला यावेळेस हर्षल पाटील या खेळाडूनं. रोहितचा पुढचा चेंडू उडवला यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू थांबला नाही. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमा रेखा पार, षटकार. आणि जागा बनवून बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि चेंडूला फेकून दिला सीमा रेखा बाहेर. या 6 धावांना तब्बल धावफलकावर धावा जर पाहिल्या तर 18 धावसंख्येवर गेला. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अजित भगत तिकडे तैनात होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवल्या गेल्या, तब्बल 3 धावा वाचवल्या आणि इथे मात्र मिळाली फक्त 1 धाव. एका धावेनं संघ तब्बल आपण पाहतो 19 घरमध्ये जरूर गेलाय आणि इथे चांगला कमबॅक करायचा प्रयत्न होता सौरभ पाटीलचा. आता मात्र जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय तो हर्षल पाटीलवर जिम्मेदारी असेल, ती जिम्मेदारी कशा रीतीने पूर्ण करेल हे मात्र येणारा काल तुम्हाला सांगेल. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी चालू आहे त्यानं कमबॅक खाल्ला. 2 चेंडू डॉट जरूर आले, त्यानंतर षटकार खाल्ला, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न या गोलंदाजानं केलाय. यावेळेस मात्र पहा बिग हिट करायचा प्रयत्न होता, ज्या पद्धतीनं जागा बनवली परंतु फळी आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाहीये. चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र चेंडू होतोय निर्धाव आणि निर्धाव चेंडूवर जर आपण पाहिलं तब्बल 3 चेंडू निर्धाव फेकलेत आणि 1 चेंडू षटकार खालाय आणि एका चेंडूवर 1 धाव आली आहे. तब्बल आपण जर पाहिलं 5 चेंडूंची फेकी केली आहे आणि 5 चेंडू मी 7 धावा खर्च केल्यात. चांगला कमबॅक म्हणावं लागेल रोहित जाधव या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला आपण फलंदाज पाहतोय. हर्षल पाटील यावेळेस बिग हिट करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे, वाट बघत राहिले परंतु चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने फील्ड झालाय आणि इथे मात्र पाहता इथे मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांची इथे मात्र मागणी केली आहे. मात्र चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली परंतु पाहिया कशा पद्धतीनं इथे मात्र फलंदाज धावची चिरपणा बाद होतोय की नाही का फलंदाज सुरक्षित आहे. आमचे थर्ड अंपायर इथे उपस्थित आहेत. चला महबूब डिसिजन पेंडिंग आहे आणि फायनली ऑफिशियल्स कनेक्ट होतील. यस रनआउट. चला थोडंसं थांबवेन. तर मी नितीन भगत साहेब सरपंच आहेत आमच्या मालिकावीराचे पुरस्कर्ते, त्यांच्या शुभ हस्ते गणेश भोईर अंकलला आपण देतोय कॅश प्राइज. जे क्रिक लाईव्ह गणेश भोईर अंकल यांना आपण देतो कॅश प्राइज आणि त्यांच्याशी महबूब आपण संपर्क साधणार आहोत ब्रदर्स ग्रुप आणि त्यांचा एक सन्मान नितीन भगत साहेब आपण घेणार आहोत. लेजंड म्हणून उसरली गावाला अभिमान आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या अंकल यांचा, गणेश भोईर यांचा सन्मान. यानंतर सन्मानाच्या अगोदर नितीन भगत साहेब आपण बाईट त्यांची घेतो, त्यानंतर सन्मान करा. शेवटचं षटक आपल्याला दिलं, जबाबदारी होती. 6 चेंडूमध्ये 14 सक्सेसिव्ह ओव्हर पाहिली. काय म्हणाल त्या षटकाबद्दल? बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळलो पण पोरांचा अजूनपर्यंत माझा विश्वास आहे का टाकील म्हणून घाबरतो. आता मन आता कसं होतं माहिती आहे काय, मन घाबरतो जाम. बॉल टाकला आला का कसा जमत नाही बरोबर. हे वयाच्या प्रमाणात 48 वर्ष चालू झाली तरी पण पोरांचा विश्वास अजून काय, टाक म्हणून टाक. नवीन ज्या यंगस्टार आहेत उसरलीचे यांना काय मेसेज द्याल आपण? आपण जुने 48 प्लस आहात, नवीन पोरांना काय मेसेज द्याल?
नवीन पोरांना एवढंच सांगेन की तुम्ही मेहनत करा. प्रत्येकाने मेहनत घेते तुम्हाला फळ. प्रॅक्टिस अशी करा की जेणेकरून तुमचा मोठी जे असे वयस्कर लोक आहेत त्यांनी सांगला पाहिजे हा पोरगा चांगला आहे, याला घ्या म्हणून. असं प्रत्येकाने मेहनत केली पाहिजे. तुमचं पुढची पिढी जिग्नेश आहेत यांच्यामध्ये उसरलीचं भविष्य तुम्ही पाहता का? भविष्य त्याच्या हातात आहे. आता मी काय त्याला किती सांगतो, तू खेळ, अभ्यास पण कर. आता तुझी 12वी आहे, त्याला मी प्रत्येक वेळा पुढे सांगतो तू खेळायला जा, मी तुला कधी काय बोलत नाही, पण अभ्यास पण कर. आता तू 1 वर्ष तुझा, नंतर तुझी नजर तशी बसली पाहिजे. हा काय करतो, हा ओव्हरॲक्ट करतो, हा याचा असा आहे. तसा तो मनमोळक आहे सगळ्यांच्यात, चांगला पोरगा आहे तो. चला जिग्नेशसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. आणि कॅश प्राईज आपण देतो आणि नितीनजी भगत साहेब यांच्या वतीनं त्यांचा आपण सन्मान घेतो. महबूब गणेश भोईर अंकलनं सांगितलं का जिग्नेश हा खूप हुशार आहे, खूप स्मार्ट आहे. त्यांनी अभ्यासाकडे सुद्धा तेवढं लक्ष द्यायला पाहिजे. आणि तेवढंच 10वीमध्ये 80+ त्यांना पर्सेंटेज मिळाले. एकदा टाळ्या होऊ द्या. चला मॅचकडे फोकस करते. धन्यवाद. तर नक्कीच बाला म्हटलं तर बाला फार चर्चेत असणारा खेळाडू आहे आणि आज त्यांचा आपला खेळ नक्कीच पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्गवर सज्ज आहेत ते म्हणजे आपण पाहतो विश्वाजी भगत पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये एक जबरदस्त गोलंदाज आहेत. खऱ्या अर्थानं आपण त्यांना सातत्याने पाहतो. गुगली गोलंदाज म्हणून ते फार चर्चित आहेत आणि आज त्यांची गुगली ते मैदानामध्ये पाहायला मिळेल का हे आज सर्वांना नक्कीच ठाऊक असेल. यावेळेस मात्र पहा फाईन लेगचा दिशा निवडली होती आणि इथे डायरेक्ट हिट केलाय आणि पंचांचा इशारा येतोय. फलंदाज धावचीच बाद होतोय. हर्षल पाटील बॅक टू द पवेलियन. काय जबरदस्त फिल्डिंग, डायरेक्ट हिट केलाय सौरभ भगतनं आणि इथे मात्र फलंदाजाला माघारी परतवलाय. जो इन्फॉर्म फलंदाज आहे ज्यानं आपल्या संघासाठी फार मेहनत केली आहे तो हर्षल पाटील मात्र बाद झालाय. मोठा मासा गळाला लागलाय आणि तो हर्षल पाटील बॅक टू द पवेलियन झालाय. नवीन आता जिम्मेदारी असेल, जिम्मेदारी आता आपण पाहतो विपुल पाटील या खेळाडूला आणि नवीन फलंदाज येतोय बालकृष्ण पाटील. हे दोन खेळाडू कालच्या दिवसामध्ये या खेळाडूने चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि त्या जोरावर तो कालचा सामना विजयी झाला आणि आज मात्र त्यांच्या ती जिम्मेदारी आली आहे. ती जिम्मेदारी कशा रीतीने पार पाडतील हा येणारा काल तुम्हाला सांगेल. परंतु ज्या पद्धतीने त्यांचा खेळ चालू आहे चांगला डोंगर उभं करतील यात कुठली शंका नाही आहे. परंतु चांगली गोलंदाजी देखील मैदानामध्ये पाहायला मिळते ती म्हणजे विश्वास भगत यावेळेस मैदानामध्ये दाखल झाले आहेत. खऱ्या अर्थानं चांगला पहिला चेंडू चौकार खाल्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न आहे आणि चांगला कमबॅक केलाय. मोठा मासा गळाला लागलाय तो म्हणजे हर्षल पाटील बाद झालाय. मोठी आता पाहणं फार गरजेचं असेल कशा पद्धतीने खेळ करतील हे दोन फलंदाज. अंडर-19चे दोन खेळाडू आहेत परंतु आपल्या संघासाठी रवींद्र 11 साठी कशा पद्धतीने खेळ करतील. यावेळेस मात्र पहा काय चतुराईची गोलंदाजी आहे. व्हेरिएशन, प्रत्येक चेंडू व्हेरिएशन करणं फार गरजेचं आहे आणि या वेळेस आपण पाहिलं तर चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं 40+ हे खेळाडू आहेत आणि मॉर्निंग क्रिकेटला सातत्याने त्यांचं योगदान फार चांगलं असतं आणि आज मात्र आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी खेळ करतायत आणि इथे मात्र पहा फलंदाज होतोय बाद. काय चतुराई पाहायला मिळाली आणि हा लिंबूचा झटका. फलंदाज होतोय विपुल पाटील बॅक टू दी पवेलियन. काय जबरदस्त चतुराई आहे खऱ्या अर्थ. विपुल पाटील विपुल पाटील पहा काय चतुराई होती. हा अनुभव आहे क्रिकेटचा आणि त्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. फक्त 4 धावा खर्च केल्या त्यानंतर काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा स्ट्राईक नेला फलंदाज आपण पाहतोय. ओहो यावेळेस मात्र पहा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा काय रोखू शकत नाहीये. या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 26च्या घरामध्ये. 26 धावा धाव फलकावर. अद्याप अजूनही शेवटचा चेंडू या षटकामधला बाकी आहे. 2 चेंडू बाकी आहेत.
2 चेंडू शिल्लक आहेत. अद्याप 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आपण पाहतोय बालकृष्ण पाटील स्टफल झाले होते, जागा बनवली आणि चेंडू गेलाय. यावेळेस आपण पाहतोय पंच आज चौकार आहे का षटकार? चौकार. नक्की धन्यवाद. या 4 धावांनी संघ जाऊन पोहोचला 30च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी परंतु स्टफल झाला होता बालकृष्ण. फुल चेंडू पुरेपूर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु तोपर्यंत आपण पाहतोय पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार. जबरदस्त फटकेबाजी. केलाय क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत तब्बल धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात 34 धावा. 34 धावा धावफलकावर. नवीन गोलंदाज नयन आणि स्ट्रायकिंग फलंदाज आहे पतू. बघूया कशा पद्धतीने खेळ मैदानामध्ये रंगेल. खऱ्या अर्थानं जिम्मेदारी सोपवली गेली आहे. यावेळेस मात्र पहा चांगली गोलंदाजी. टिप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूनं धावफलक मात्र तिथेच थांबला गेलाय. स्थिर आहे त्यामुळे 34 या धावसंख्येवर. चांगला खेळ आहे परंतु यावेळेस मात्र पहा दोन्ही संघांना ही सामना खूप इम्पॉर्टंट आहे आणि या सामन्यामध्ये कोणता संघ मजल मारेल कारण समोर संघ ताकदवर संघ आहेत नाही. ताकदवर संघासमोर खेळत असताना धावांचा डोंगर उभं करणं फार गरजेचं आहे. पाहूया कशा पद्धतीनं फटकेबाजी होईल मैदानामध्ये. चांगल्या फटकेबाजी करू तर बालकृष्ण आणि बालकृष्ण जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. जागा बनवण्याचा खेळ होता परंतु पंच आमच्या काय होत आहेत. हा मात्र खराब चेंडू आहे. अव्वंतर धावेमध्ये भर पडते. अव्वंतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 1ने वाढ होऊन 35च्या घरामध्ये. 35 धावा धावफलकावर परंतु पहा फिल्डिंगची सजावट. डीप मिड विकेट लॉंग ऑन काय फिल्डिंगची सजावट केली आहे आणि फलंदाजामध्ये आपण जर पाहिलं तर शांत ठेवलं गेलं पतूला. यावेळेस मात्र पहा फटका सजावला गेलाय. आदित्य भगत तिकडे तैनात आहे. चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत एका धावेने मात्र समाधान मानतोय. इथे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. तू मैमे झाली जरूर इथे आणि इथे मात्र पहा फलंदाज अवचितच्या रूपाने बाद होतोय. पतू बॅक टू द पवेलियन. चांगली रन इन द बिटवीन होती परंतु चांगलं फेकी झाली आणि फलंदाज होतोय बाद. खरं तर ब्रदर्स ग्रुप आयोजित उसरली प्रीमियर लीग त्यांचे देखील आम्ही आभार मानूया. चांगलं आयोजन दिमागदार आयोजन त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं मनापासून आभार मानतोय. वळतोय मैदानाकडे. नवीन फलंदाज दाखल झालाय सोहम भगत.
सोमा. बघूया सोमा ज्या पद्धतीनं स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि आता मैदानामध्ये कशा पद्धतीची फटकेबाजी करेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय नयन भोईर मैदानामध्ये. स्ट्राईकवर आपण पाहतोय सोहम भगत हलक्या पद्धतीने खेळून काढला. एक धाव मिळाली आहे आणि एका धावेने मात्र शांत राहिलेत आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 37 षटकामध्ये. तर आमचे अतिथी मान्यवरांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं संतोषजी भगत साहेब, परशुरामजी भगत साहेब आणि राजेश भगत साहेब यांचं इथे आगमन झालंय. आपला या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण बालकृष्ण पाटीलला पाहूयात. यावेळेस मात्र पाहतोय पंच आमचे काय म्हणत आहेत का हा खराब चेंडू आहे. अवंतर धावेमध्ये भर पडताना दिसते, परंतु इथे मात्र पहा पंचांकडे दाद मागली गेली आहे आणि पंचांचा इशारा आलाय. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग दाखवला गेलाय. परंतु पाहूया कशा पद्धतीनं चतुराईनं इथं मात्र खेळ चालू आहे मैदानामध्ये आणि या चतुराईच्या जोरावर चांगला खेळ. दोन्ही संघामध्ये महायुद्ध चालू आहे. काय जबरदस्त खेळ. डिसिजन पेंडिंग असेल तर आपण पाहतोय नीरव जागवार्स संघाचे संघनायक हेमंतजी भगत यांचं स्वागत. त्यांच्या समवेत आमची गँग नीरव आणि जाकू ही गँग मात्र त्यांच्या समवेत आली आहेत. तर येस पंचांचा इशारा फलंदाज बाद. चांगली पंचांची भूमिका राहिली. आमचे पंच आपण सातत्याने पाहतो. पंचांच्या भूमिकेमध्ये सागर पाटील मोरबे असतील, मंगेश वार्डे असतील खांदा कॉलनी आणि त्यांच्या समवेत महेश सर असतील खांदा. तर या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात, चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून सातत्याने राहिली आहे. पहा चांगली गोलंदाजी करतोय, परंतु जे रनआउट झाले तर एकही गोलंदाजीची विकेट नाही. ते रनआउटच्या स्वरूपाने मिळालेले विकेट्स आहेत आणि चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते साई श्रद्धा 11 या संघाकडून. गोलंदाज मात्र सज्ज झालाय नयन भोईर. नवीन फलंदाज वरुण भगत यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का काय, परंतु अजिबात प्रयत्न नाही. एका धावेने शांत आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र पहा बिग हिट करायचा प्रयत्न होता. स्टफल झाले होते फलंदाज, परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरतोय. निर्धाव चेंडू बोट फटका खेळायच्या नादामध्ये बीट होतोय आणि तब्बल आपण पाहतोय निर्धाव चेंडूची इथे मात्र पाहणी होत असताना तब्बल धापलकर धावांचा विचार केला तर 39 या धावसंख्येवर स्थिर आहे. चांगला कमबॅक केलाय, पूर्णपणे बांधून ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर 8, त्यानंतर 14 आणि पुन्हा एकदा पूर्णपणे बॅकफुटवर नेऊन ठेवलंय. रवींद्र 11 संघाला काय जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम फेकी केली आहे मैदानामध्ये. नयन भोईर युवा गोलंदाज मैदानामध्ये. तर वळणार आहोत आपण सन्मानकडे. खऱ्या अर्थानं आपण पाहणार आहोत, सन्मान आपण करणार आहोत. संतोषी भगत साहेब, परशुराम भगत, संतोषी भगत साहेब आणि राजेशजी भगत यांचे इथे सन्मानित करतील आमचे आयोजक. खऱ्या अर्थानं सागर भगत यांना विनंती असेल का आपल्या शुभ हस्ते आपण इथे यांना सन्मानित करावं. तर राजेश भगत यांचं इथे सन्मानित केलं जाईल सागर भगत यांच्या शुभ हस्ते. तर तसेच मी विनंती करतोय परशुरामजी भगत साहेब, तर सागर भगत यांना विनंती असेल का आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथे यांना सन्मानित करायचं आहे. आणि आमचे आचार्य आहेत सुरेशजी पाटील, चंद्रकांतजी भोईर, नामदेवजी भगत, कुंडलिकजी मुंडे, चिंतामण भगत आणि आमचे लालचंदजी मुंडे. या सर्वांना देखील विनंती असेल का आपण देखील नंतर व्यासपीठावर यायचं, आपला देखील सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं
खमंग मेजवानी आपण खूप मेहनत केलीत आपल्या देखील मनापासून आभार. तर विनंती करतो संतोषजी भगत यांना देखील इथे सन्मानित केलं जाईल. वळणार आहोत मॅचकडे. तत्परी आपला एक सन्मान इथे आपण करून मॅचकडे वळणार आहोत. त्यानंतर आपण वळणार आहोत संतोष भगत. वळूया मॅचकडे. अजित भगत गोलंदाज आलाय. यावेळेस मात्र पहा ऑल ओव्हर फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र पहा एक धाव मात्र मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र पाहता पाहता 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 धावांना संघ पुढे वाटचाल करतोय. संघ जाऊन पोहोचलाय 41 या धावसंख्येवर. 41 धावा धावफलकावर. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिला गोलंदाजीची भूमिका अजित भगत वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो अजित भगत मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज झालाय. समोर फलंदाज आहे वरुण भगत. वरुण भगत कशा पद्धतीने खेळून काढेल धावफलकाचा विचार केला. यावेळेस मात्र पहा बिग हिट करायचा प्रयत्न. फळी आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. सरळ चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र पहा यावेळेस आपण पाहतोय बॅट कट आणि फलंदाज होतोय बाद. वरुण भगत बॅक टू दी पवेलियन. करण भालेराव. पुन्हा एकदा अजित भगतचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता आणि इथे मात्र पंचाकडे दाग मागायचा प्रयत्न परंतु पंचांनी ही अपील फेटाळली आहे आणि फलंदाज मात्र इथे सुरक्षित. चेंडूची फेकी आतापर्यंत जर आपण पाहिली 3 चेंडूची फेकी केली आहे आणि अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावर धावा लगावले गेलेत 41 धावा. फार कमी मध्ये रोखण्यामध्ये यश मिळालंय. ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं धावचीच्या रूपानं बाद झालं होतं हर्षल पाटील ती चुकी केली आहे. चुकीला माफी नाही आहे आणि फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे बॅकफुटवर गेलाय. रवींद्र इलेव्हन संघ सज्ज झालाय. पुन्हा एकदा फलंदाज करण ऑन स्ट्राईकवर. यावेळेस मात्र पहा हलवार पद्धतीने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक त्याने कुमुद पाटील थोडीशी मिसफील्ड करतोय. त्याला बॅकअप करतोय सौरभ भगत. चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र इथे 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघ पुढे वाटचाल केली 43 घरामध्ये आणि 43 धावा इथे आल्या. तब्बल अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा जमवण्यामध्ये यश मिळेल ते म्हणजे रवींद्र इलेव्हन संघाला. रवींद्र इलेव्हन मैदानामध्ये फलंदाजी करतोय. 43 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत आणि अजित भगतची गोलंदाजी काय कमालीची गोलंदाजी केली आतापर्यंत. चांगला कमबॅक स्लॉग ओव्हर आहे. स्लॉग ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं पूर्णपणे बांधून ठेवला या फलंदाजांना. यावेळेस मात्र पहा बिग हिट करायचा प्रयत्न. सौरभ चेंडू खाली आहे कोणतीही चूक करत नाहीये आणि चांगला झेल आणि यावेळेस मात्र संपवलाय करणचा खेळ. तब्बल 43 धावा धावफलकावर लगावल्या गेलेत. 44 धावांचं आव्हान असेल. येणारे 30 चेंडू आणि 44 धावा. एकी बाजूला आपण पाहणार आहोत रवींद्र इलेव्हन संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत साई श्रद्धा इलेव्हन. या 2 संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पहिलं सत्र समाप्त झालं आहे आणि दुसऱ्या सत्रासाठी जोडले जातील आमचे मित्र मनोहर पाटील मॅन फ्रॉम वाजे यांचा गोड Hello. आवाज आपल्याला पाहायला मिळेल. महबूब तुला मी थांबवेन आणि आता मी थेट आलोय जिथे किचन आहे आपला आणि तिथे मटणाचा स्वाद सर्वांना येतो आणि आजचा हा मेनू आणि आचारी वर्ग आमच्या समोर जॉईंट आहेत.
चंद्रकांतजी भोईर साहेब, आज उसरली प्रीमियर लीग UPL धमाका आणि आजचा हा मेनू मटन, रस्सा मटन, भाकरी आणि भात, तर आता ओनली भात राईस. तर चंद्रकांत साहेब काय म्हणाल, मेनू कुठपर्यंत आलाय? झालं एक 15 मिनिटाच्या अंतरावर आलेला आहे. 15-20 मिनिटांनी होईल सगळ्यांना. आणि आजच्या या मटन मेनूची स्पेशालिटी का असेल? कुणाकुणाचं सहकार्य मिळालं? आमचे सिनियर सुरेश पाटील, नामदेव भगत, मैत्री सुपर किंग, मुंडे, चिंतामण, आणखीन आज आहे सहकारी, पण ते आता इथून गायब झाले थोडे. सर्वांचं सहकार्य असतं. गणेश भगत, बालाजी वाघमारे, मोठे सिनियर आहेत ते, त्यांची. नक्कीच साहेब, आता जो मटन तुम्ही बनवल्यात, भात सुद्धा आणि मस्त गावरान घरगुती मटन, ही क्वांटिटी पाहिल्यानंतर किती जण खेळाडू जेवले पाहिजे त्याच्यामध्ये? किती क्वांटिटी, किती माणसांसाठी? 200-250 लोक सहज. नक्कीच धन्यवाद. आचार्य वर्गाचा आपण धन्यवाद देतो आणि थेट वळतो पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे, आणि जिथे काही सन्मान बाकी आहेत. थँक्यू सागर सर. मी विनंती करेन, ओम साईराम मैत्री सुपर किंगचा संघनायक आणि नीरज जागोर संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे, तर इथे नाणेफेक केली जाईल. मैत्री सुपर किंग संघाच्या संघनायकाला विनंती असेल का आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दिनेश, आपण या, नाणेफेक करण्यासाठी या. तर नाणेफेकसाठी मी विनंती करेन आमचे अतिथी मान्यवर LG एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय शुभम भगत यांना मी विनंती करेन का आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. एके बाजूला आपण पाहणार आहोत हेमंत भगत यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला दिनेश श्रेष्ठ. नक्कीच महबूब, मगाशी आम्ही किचनमध्ये गेलो होतो आणि कुकनं सांगितलं 250 लोकांना पुरेल एवढा मटनची सोय तिथे केली. निकू, तुला का वाटतं 250 जण इथे, 250 जणांना मटन पुरेल का? आरामात जेवतील 250 जण. मैत्री सुपर किंग संघाचा संघनायक, फक्त कोणी पार्सल नेऊ नका. मॅच चालू व्हायच्या आधी आपण जो पार्सल नाणेफेक घेऊन जाईल ना त्याचं नाव पुकारण्यात येईल इथं. चला, थोडंसं फनी, कारण गावची स्पर्धा आणि थोडा आनंद असतो. मॅचवर फोकस करतोय. चला, टॉस आपण करतोय. दोन्ही कॅप्टन या. शुभम भगत आहेत आमचे युवा उद्योजक, यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पुढच्या दोन्ही संघांना या सूचना आहेत. तर टॉस आपण करतोय. तर हेमंत भगत यांचं विशेष धन्यवाद, आणि लेजंड क्रिकेटर या स्पर्धेसाठी 20,000चं आर्थिक सहाय्य, आणि त्यातून आम्ही 18 GST कट केलेले आहेत. तर टॉस आपण करतोय. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद. चला, या दोन्ही कॅप्टन, ही सुद्धा मैत्रीपूर्ण लढत असेल. ओम साईराम मैत्री सुपर किंग्स आणि जेम रॉकस्टार्स निर्वी जॉगर्स यांच्यामध्ये होईल टॉस. शुभम भगत आमची या स्पर्धेचे पुरस्कर्ते. तर कोकण रेल्वेचे कर्मचारी सुद्धा आम्ही पाहतोय, काही आमचे प्रवास आहेत या स्पर्धेचा आनंद घेत असताना. चला, वन्स अगेन बच्चे कंपनी आपण बाजूला थांबा जरा. टॉस होतोय, इम्पॉर्टंट मॅच आहे. यस, टॉस जिंकलाय, टॉस विन. चला, हेमंत भगत जेम रॉकस्टार्स टॉस जिंकला, डिसिजन कळवायचं. डिसिजन तर थांबायचं. हेमंत भगत, मागून जो स्मेल येतो, काय म्हणाल आचारी वर्ग, आणि आज फायनलचा दिवस आहे. निश्चितच खूपच सुंदर रीते यांनी आयोजन केलेलं आहे. त्यात तुम्ही बघाल तर पूर्णतः सर्व सुविधा इथं उपलब्ध करून दिलेली आहे. पाण्यापासून आणि जेवणाची सुविधा देखील इथे उपलब्ध करून दिली. तर मी या ब्रदर्स ग्रुपचा खूपच सर्व ग्रामस्थांतर्फे आणि सर्व खेळाडूंतर्फे आभार मानेन की त्यांनी सुंदर कल्पना आपल्या गावात राबवली. आणि हा खेळ आहे एक उत्साहाचा खेळ आहे. यात कसा बघावं तर प्रत्येक टीममध्ये 2-2, 3-3 प्लेयर चांगले आहेत, पण बाकीचे 8 जण जे 7-8 जण आहेत ते फक्त एक हाऊस मजा वर्षाची म्हणून घ्यायला खेळतात. म्हणून हारजीत तर होणारच राहणार, खेळत आहे तो, पण एक मजा म्हणून खेळतात. त्याची सर्वांनी आनंद द्यायचा. हारजीत होणार, हारला तर दुःखी होऊ नये, जिंकल्याचा आनंद होणारच आहे. हा सामना आपल्या संघासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि कशी तयारी या सामन्याची? हा सामना आता पॉईंट्स टेबल जर बघितला तर मला वाटतं मैत्री सुपर किंग 2 सामने जिंकून 4 पॉईंट्सवर आहे, आणि बाकीचे खालची टीम आहे माझी झाली
आणि हरेश मुंडेची आणि तिसरी टीम आहे बंगलीची राजाची. ते आम्ही तिघं पण 2-2 पॉईंटवर आहेत. जर मी हा सामना जिंकलो तर मला वाटतं मी डायरेक्ट सेमीला क्वालिफाय होईन. तर मी हा सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करून सेमीला क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करेन. मगाशी आचार्यने सांगितलं 250 लोकांना पुरेल एवढा मटन त्यांनी सोय ती 250 जण जेवू शकतात. तुम्हाला काय वाटतं, तुमचा अंदाज काय, 250 पेक्षा जास्त होतील का? जर जास्त झाले तर आयोजकांना तशी तयारी करायला होतील, कारण की टीमचे प्लेयर्स जर मोजले तर आपण जवळजवळ 200च्या आसपास जातात आणि आमची गावची लोकं पण सगळी खूप उत्साहात इथे आहेत. तर नक्कीच 300-400 लोकांचा तरी लागेल. धन्यवाद. तर प्रणयने सांगितलं जरी जेवण संपलं तरी आम्ही पुन्हा बनवू, टेन्शन घेऊ नका, सर्वांना पुरेल. यस मॅचकडे वळतो. फक्त कोणी पार्सल घेऊन जाऊ नका, स्पेशली वॉर्निंग. तर तिथे आमची काही आचारी वर्ग आहेत, त्यांचा सुद्धा आपण एकत्रित सन्मान करतो आणि वळतो मॅचकडे. धन्यवाद. शुक्रिया सागर. ग्रुप ए की ये लड़ाई है. एक तरफ साई श्रद्धा 11, रविंद्र 11 बल्लेबाजी कर रही है. साई श्रद्धा 11 इस टीम के लिए जीत जरूरी है, जिन्होंने एक मुकाबला जीता है, एक गंवाया है. दूसरी तरफ बात करेंगे रविंद्र 11 की, जिन्होंने लगातार 2 मुकाबले जीते और यहाँ पर भी जीत के इरादे से उतरेंगे. लेकिन यहाँ से साई श्रद्धा 11 टीम जीतेगी तो इस ग्रुप में मजा है और यही हम चाहते हैं कि अंतिम क्षणों में इस टूर्नामेंट में सस्पेंस बना रहे. हल्के हाथों से खेला इस गेंद को, 1 रन का इजाफा होता हुआ जीतने के लिए 44 रनों का टारगेट है. शुरुआत अच्छी करनी पड़ेगी साई श्रद्धा 11 टीम को. जो 2 बल्लेबाज मैदान के अंदर उतरे, रोहित जाधव और आदित्य भगत मैदान में और सौरभ पाटिल गेंदबाजी में हमें मौजूद नजर आते हुए. पहली 2 गेंदें रन आए, 44 रनों का आसान सा टारगेट है, लेकिन क्या मुश्किल बनाएगी मैदान में रविंद्र 11 टीम, ये भी देखने वाली बात है. ओवर द विकेट से ये गेंद आएगी. अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी, टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ती भी, रन बनेंगे टोटल 6 रन. बड़े स्ट्रोक क्या लगाएंगे? तर मनोहर तुला थांबवेन, यानंतर मी विनंती करेन ओम साईराम मैत्री सुपर किंग्सच्या खेळाडूंना, त्यांचे संघ मालक सरपंच नितीन भगत साहेब आणि संघमालक संजय भगत यांच्या काही सूचना आल्यात का आपण आपल्या स्टँडमध्ये जा. संघमालक आणि टीम ओम साईराम मैत्री सुपर किंगच्या सर्व खेळाडूंना स्टँडमध्ये पोहोचायचे. धन्यवाद. रन बने हैं टोटल 7 रन. 3 गेंदों का खेल पूरा हो चुका है. विकेटें चाहिए इस मुकाबले में जिंदा रहने के लिए. रविंद्र 11 यदि यह मुकाबला जीते तो लगभग अपनी जगह सेमीफाइनल में पक्की करेंगे, लेकिन यहां पर एक जीत साई श्रद्धा टीम के मुकाबले में मजा है. खराब गेंद थी, इसका पूरा जायजा लेंगे. गेंद जाएगी 1 बाउंस, मिल जाएगा चौका. दो चौके ओवर में सौरभ पाटिल के ऊपर ही पूरी तरीके से टूट कर पड़े. सही रणनीति है, सही प्लानिंग के साथ चलती भी साई श्रद्धा 11 टीम, क्योंकि पहले पावर प्ले का ओवर है. यहां पर दादागिरी पेश करेंगे तो आने वाले गेंदबाजों के ऊपर निश्चित तौर पर दबाव बढ़ता हुआ चला जाएगा और यही कोशिश है और अब तक सफल भी साबित हुए इस कोशिश में. गेंदबाज सौरभ पाटिल दबाव में नजर आएंगे, विकेटों की तलाश में. रविंद्र 11 का यह गेंदबाज राउंड ओवर द विकेट, रिवर्स अटेम्प्ट किया, सक्सेस मिलेगी. खिलाड़ी जरूर मौजूद है. दूसरे की कोशिश, क्या मौका बनेगा? तब तक 2 रन पूरे कर दिए आसानी के साथ. गुड रनिंग बिटवीन द विकेट, हर मुमकिन प्रयास किया जा रहा है. 2 रन मिल जाएंगे. अभी तक इस ओवर की बात करेंगे, अंतिम गेंद का खेल है बाकी. एक वाइड आया था. टीम की रन संख्या बनी है टोटल 13 रन. 44 का पीछा चलता है. 43 रन 7 विकेट के नुकसान के ऊपर बनाए थे रविंद्र 11 टीम ने और शुरुआत दमदार है. रोहित जाधव जिन्होंने अकेले ने बल्लेबाजी में अपनी दादागिरी पेश की. 4 में बनाए 11 और 1 में 1 आदित्य भगत के नाम के ऊपर है. अंतिम गेंद सौरभ पाटिल है तैयार. हल्के हाथों से कट किया इस गेंद को, दिशा दी. जब तक शॉर्ट पॉइंट में गेंद को फील्ड करा जाएगा 1 मिल जाएगा. पहले ओवर की समाप्ति भी और पहले ओवर की समाप्ति के बाद बिना नुकसान साई श्रद्धा 11 टीम 44 का पीछा करते हुए 14 रन. तर नक्कीच मनोहर तुला मी थांबवेन आणि खुश खबर पुढल्या वर्षी उसरली प्रीमियर लीग UPL ब्रदर्स ग्रुप आयोजित स्पर्धेमध्ये पुढल्या वर्षी मालिकावीर बाईक असणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यांचे पुरस्कर्ते आहेत माजी सरपंच विश्वास भगत
यांच्याकडून ही इन्फॉर्मेशन आम्हाला त्यांच्या मित्रपरिवारांकडून मिळाल्या का पुढल्या वर्षी मनोर आपण पाहतोय उत्सर्ली प्रीमियर लीग UPL ब्रदर्स ग्रुप आयोजित मालिकावीर बाईक असेल. तो बिल्कुल आने वाले समय में यह UPL धमाका उत्सर्ली प्रीमियर लीग और भी बड़ी बनती चली जाएगी. ब्रदर्स ग्रुप का ये शानदार आयोजन पिछले कुछ सालों से हम जरूर देख रहा है और यहाँ से मुकाबले में मजा भी बरकरार है और इस तरीके की सभी का योगदान रहेगा, सभी का सपोर्ट जरूरी होता है, सभी का प्यार जरूरी होता है और आपका प्यार इस टूर्नामेंट पर ऐसा ही बना रहे. ये टूर्नामेंट और बड़ी बनती चली जाएगी. अगले साल मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक देखेंगे, इस साल हम वॉशिंग मशीन देख पा रहे हैं. अच्छी सोच है. पहले ओवर की समाप्ति और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 14 रन. अभी तक विकेटों की तलाश है. नया खिलाड़ी मैदान के अंदर गेंदबाजी में बालकृष्ण पाटिल. मुकाबला थोड़ा सा स्लो चल रहा है दोस्तों, थोड़ा सा फास्ट क्रिकेट खेलना है. जिस रिदम में मुकाबला शुरू है उसी रिदम से हमें आगे बढ़ना है. ऑन टाइम हम चल रहे हैं. इस मुकाबले के बाद एक लीग स्टेज का मुकाबला है, उसके बाद 2 सेमीफाइनल, 1 फाइनल, वो 3 मुकाबले, 4 मुकाबले अभी भी हमारे बैलेंस है. थोड़ा सा फास्ट खेलना है, ज्यादा ओवर के मुकाबले हम देख सकते हैं. बालकृष्ण पाटिल होंगे तैयार. पहले ओवर में 14 आए हैं, 24 में 30 की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. मुकाबले में हावी है साई श्रद्धा 11, लेकिन कुछ अच्छे ओवर, कुछ किफायती ओवर, मुकाबले में मजा लौटता चला जाएगा. ओवर द विकेट से बालकृष्ण की पहली गेंद, गति में मिश्रण था, बिल्कुल डॉट गेंद की समाप्ति होती हुई. इसी तरीके की गेंदबाजी चाहिए. डॉट गेंदे फेंको, वहां पर दबाव बनाओ और दबाव बनते ही बड़े स्ट्रोक के लिए जाएगा खिलाड़ी, वहां से विकेट मिलने की आशंका बढ़ जाती है और विकेट आएगी तो मुकाबले में जिंदा रह पाएगी रविंद्र 11 क्रिकेट टीम. और वही कोशिश है मैदान के अंदर, क्या ये रन रोक पाएंगे. क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वाला बड़ा है, क्या बचाने की क्षमता रख पाएंगे मैदान के अंदर. हर मुमकिन प्रयास किया जा रहा है. 3 खिलाड़ी 30 गज के बाहर, लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है. डीप मिड विकेट में खिलाड़ी ऑफ साइड पूरी तरीके से पैक है. यहां से 30 गज के अंदर बड़े स्ट्रोक की तलाश थी, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है. 1 रन आसानी के साथ मिल जाएगा. 1 रन की मदद से पारी आगे बढ़ेगी. टीम की रन संख्या जाकर पहुंची है 15 रनों के ऊपर. 29 रनों की अभी भी जरूरत है. साझेदारी बन रही है पहले विकेट के लिए, लेकिन कुछ विकेटें मुकाबले में जरूर चाहिए. लेकिन जो सोच कर आए थे साई श्रद्धा 11 के बल्लेबाज, उसी सोच के साथ बल्लेबाजी जारी. अच्छी बल्लेबाजी है, वो भी जानते हैं. 44 रन 30 गेंदों में, ज्यादा टारगेट नहीं है, लेकिन यहां से क्या मुश्किल बनाएंगे क्योंकि अच्छी गेंदबाजी चलती भी अब तक. इस ओवर में फिर से फील्ड में बदलाव है, कवर को हटाकर मिड ऑन में ले दिया गया है. अगली गेंद, बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद है हवा में, मौका बनेगा. क्या जरूर छूटा है. कैचेस पकड़ने होंगे यदि आपको मुकाबला जीतना है. कैचेस विन द मैचेस जैसे कहा जाता है, पकड़ो कैच जीतो मैच. लेकिन यहां पर क्या छूटा, दिल टूटा. रविंद्र 11 टीम के गेंदबाज बालकृष्ण पाटिल, अच्छी गेंदबाजी अब तक हो रही है. 3 गेंदें जिन्होंने फेंकी, 4 रन खर्च करे और 3 रन खर्च करे और टीम की टोटल रन संख्या बनी है 17 रन. स्कोर बोर्ड के ऊपर हम जरूर देख सकते हैं. गेंदबाज तैयार, एक बार फिर से स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज जाएंगे. ऑन स्ट्राइक होंगे आदित्य भगत. आदित्य को 2 गेंदे खेली, आदित्य ने 3 बनाया है. गति में मिश्रण, जांचा भापा परखा इस गेंद को. दर्शक दीर्घा में गेंद ट्रैवल होती भी, बड़ा छक्का. तेईस रन बने. पूरी तरीके से मुकाबले में पकड़ मजबूत करती हुई साई श्रद्धा टीम 44 का पीछा करते हुए. 20 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की सिर्फ जरूरत है. चार गेंदें पूरी हो चुकी है. टीम की रन संख्या टोटल बनी है 23. 23 रन स्कोर बोर्ड के ऊपर हम जरूर देख सकते हैं. पहले ओवर में 14, इस ओवर की 4 गेंदों के ऊपर अब तक 9 रन आए हैं. तर सन्माननीय विलाजी पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि अशोकजी म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन का आपण सुद्धा आसनस्थ व्हा. अशोकजी म्हात्रे पुन्हा एकदा ब्रदर्स ग्रुप उत्सर्ली प्रीमियर लीग UPL मध्ये आपलं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. चला मॅच थोडी मनोर स्पीडअप करायला सांगा. धन्यवाद.
20 गेंदे और जीतने के लिए 21 रन की जरूरत है। मुकाबला थोड़ा सा आसान सा है साई श्रद्धा 11 टीम के लिए, क्योंकि रविंद्र 11 टीम जीत जरूरी थी। यहाँ पर जीत आपकी सेमीफाइनल में जगह पक्की थी, लेकिन यहाँ पर अब ग्रुप ए में थोड़ा डामाडोल हालत बन चुकी है। जैसे ही इस मुकाबले में साई श्रद्धा 11 की जीत होगी, उस ग्रुप में कुछ हमें कैलकुलेशन देखने को मिल जाएंगे। गेंदबाज तैयार, एक बार फिर से बालकृष्णा। यहां पर अच्छी बल्लेबाजी है, लगातार बैक टू बैक आदित्य के बल्ले से एक और छक्का। थैंक यू सो मच। 29 रन बने हैं स्कोर बोर्ड के ऊपर। जीतने के लिए केवल 15 रन की जरूरत है। आने वाली गेंदें बचेगी 19 और 15 की जरूरत। एक और अच्छा स्ट्रोक है, अच्छी फील्डिंग, रन बचाए अपनी टीम के लिए। 1 रन आसानी के साथ है। 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 30 रन। ठंडी हवाएं चलती भी। 18 गेंदे और जीतने के लिए केवल 14 की जरूरत है। चलो मुकाबला शुरू करने में रविंद्र 11 टीम के कप्तान से गुजारिश कर दूं, ज्यादा समय ना लेते हुए आपको शुरुआत करनी है इस मुकाबले की। 18 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की अभी भी है जरूरत। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज देख सकते हैं आदित्य भगत। ओवर द विकेट से गेंदबाज है तैयार हर्षल पाटिल। खोद कर निकाला, हर्षल टीम के कप्तान है, लेकिन यहां से बचाने के लिए केवल 14 रन है। पहली गेंद अच्छी थी हर्षल की, 1 रन का इजाफा होता है। 17 गेंदे और जीतने के लिए 13 रन की आवश्यकता। क्या ये रन रुकेंगे? क्या ये इस मुकाबले में मजा बरकरार है? क्या अंतिम क्षणों में मैदान के अंदर लौट पाएगी रविंद्र 11 टीम? क्या इस मुकाबले का क्लाइमैक्स कुछ और लिखा गया है? क्या ये कहानी बदलेगी अंतिम क्षणों में? जानने के लिए एक बार फिर से मैदान में हम लौट चलते। गेंदबाज हर्षल पाटिल, फुल टॉस थी, ये खराब गेंद थी, इसका पूरा जायजा लिया जाएगा। गेंद रुकेगी नहीं, गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। चौके की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 35 जीतने के लिए केवल 9 की जरूरत है। आने वाली 16 गेंदे और 9 की आवश्यकता। घड़ी की ओर हम नजर डालेंगे दोस्तों तो 1:16 तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झालंय वारकरी संप्रदायाचे हरिभक्त परायण मोहनजी भगत साहेब, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत। ब्रदर्स ग्रुप आयोजित उसरली प्रीमियर लीग मध्ये साहेब आपलं खूप खूप स्वागत है। जाएंगे दोस्तों मैदान में। टीम की रन संख्या बनी है टोटल 35। पिछली गेंद डॉट थी। 15 गेंदे और जीतने के लिए 9 रन की अभी भी जरूरत है। हर्षल पाटिल मुकाबला बनाने की कोशिश है। सामने है बल्लेबाज रोहित जाधव। खुद के फॉलो थ्रू में रोकने की यह कोशिश थी, नाकाम रही, लेकिन कुछ रन बचाए जरूर। 1 रन से नहीं रोक पाएंगे इन खिलाड़ियों को। सिंगल डबल से काम आसान सा है साई श्रद्धा 11 टीम के लिए, और वही सोच के साथ यहां पर बल्लेबाजी भी चलती भी, कोई जोखिम नहीं उठा रहे। सिंगल डबल से आगे बढ़ती भी पारी, डॉट गेंदे नहीं खेलनी है। आने वाली गेंदे 14 और जीतने के लिए 8 रन की जरूरत। हर्षल पाटिल ओवर द विकेट से है तैयार। बड़े स्ट्रोक की तलाश, गेंद हवा में है, क्या मौका बनेगा? स्क्वायर लेग का खिलाड़ी, इस गेंद के ऊपर कैच आपका ही बनता था।
पूछना चाहिए था, मैं तो कहूंगा यदि मुकाबला जीतना है इस तरीके के कैचेस आपको पकड़ने होते, इन हालातों में, इस परिस्थिति में जब विकेट जाता तो मुकाबले में मजा बरकरार रह सकता था। 2 रन लुटा इस गेंद के ऊपर, 38 बने, 38 रन स्कोर बोर्ड के ऊपर। जीतने के लिए केवल 6 की आवश्यकता, आने वाली 13 गेंदें और 6 रन की है जरूरत। हर्षल पाटिल ओवर के अंतिम गेंद लेकर चलेंगे, 44 का टारगेट था, थोड़ी सी बल्लेबाजी में परेशानी उठानी पड़ी थी। इस बार बड़े स्ट्रोक की तलाश, गेम इज ओवर, वेल प्लेड। रविंद्र 11 टीम 12 गेंदें रहकर इस मुकाबले को 10 विकेट से जीता। 11 टीम ने, माफ करना दोस्तों, साई श्रद्धा 11 टीम ने 10 विकेट से यह मुकाबला जीता।